नमस्कार। आज आपण बनवणार आहोत रानभाजी। या भाजीचं नाव आहे नाळ भाजी। हे जे भाजीचे देठ आहेत ते असे पाईपासारखे आहेत म्हणून याला नाळ भाजी असं म्हणतात। कुठे कुठे नल भाजी म्हणतात आणि याचे पानही असे लांबसर असतात, बघू शकता। तर आधी आपण स्वच्छ करून घेऊया भाजी। अगदी कोवळीच भाजी आहे, पण हे फक्त आपल्याला देठ जिथे जेवढे कोवळे असतील तेवढेच घ्यायचे आणि निवडून घ्यायची भाजी आणि कट करून घ्यायची। बघू शकता हे पाठचे देठ मी काढून टाकते सुरीच्या मदतीने आणि पुढचेच ठेवते। जर भाजी कोवळी नसेल तर मग देठ तुम्ही पूर्ण काढून घ्या, फक्त पानं घ्या। अतिशय गुणकारी भाजी आहे ही। पित्त विकार किंवा पोटाचे कुठलेही रोग यासाठी ही भाजी अतिशय गुणकारी आहे। भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात ह्या भाजीमध्ये। फायबर रिच भाजी आहे, तर आपण नक्की खाल्ली पाहिजे पावसाळ्यात। अशा पद्धतीने मी निवडून घेतेय आणि स्वच्छ करून कापून घेतेय भाजी। भाजी निवडून घेतली, आता स्वच्छ 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि कापून घेणार आहे। अशा पद्धतीने मी भाजी निवडून स्वच्छ धुवून आणि बारीक कापून घेतली आहे। आता भाजीसाठी आपल्याला लागणार आहे हिरव्या मिरच्या, अशा छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलाय। एक मीडियम साइजचा कांदा कट करून घेतलाय बारीक, जिरं घेतलंय, 7-8 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलाय आणि छोटी वाटीभर शेंगदाण्याचं कूट घेतलंय, हळद घेतलंय आणि मीठ घेतलंय। अगदी कमी साहित्य लागणार आहे भाजीला। गॅसवर कढई ठेवून घेतली मी, तेल घालते 1 ते 1.5 पळीवर। तेल तापलंय, जिरे घालते, लसूण घालते। लसूण थोडा परतून घेऊ। हिरवी मिरची घालते। मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कमी तिखट खात असाल तर मिरची कमी टाका, किंवा मग अगदी मोठ्या उभ्या कापून मिरच्या टाकल्या तरी चालेल। कांदा घालते, कांदाही परतून घेऊ आपण। कांदा परतलाय, हळद घालते, पुन्हा परतून घेते आणि आपण भाजी कापलेली जी ती घालते। रानभाज्या ही निसर्गाची देण असते, ते आपल्याला पावसाळ्यातच मिळतात आणि शरीरासाठी अतिशय चांगल्या असतात, म्हणून त्या आपण नक्कीच खाल्ल्या पाहिजे। मिक्स करून घेते भाजी। झाकण ठेवते आणि झाकण ठेवून आपण कमी गॅसवर शिजू द्यायची। उघडून बघूया, एक वाफ आली आहे आपल्या भाजीला। आता मी दाण्याचं कूट घालते, अगदी जाडसर केलंय, आणि मीठ घालते चवीनुसार। पुन्हा व्यवस्थित मिक्स करून छान शिजू देऊ भाजी। कूट अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर फक्त कांदा मिरची घालूनही भाजी करू शकता। पुन्हा झाकण ठेवते आणि शिजू देऊया। भाजी उघडून बघूया, बघू शकता भाजी छान शिजली आहे। दाबून बघते मी, भाजी आपली छान शिजली आहे। सर्व करून घेते मी आता। सर्व करून घेतली मी आपली चविष्ट आणि अगदी आरोग्यदायी अशी नाळ भाजी। नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीजला नक्की लाईक शेअर कमेंट करा। थँक्यू।